गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आता वाढ झालेली आहे। त्यामुळे गोदाकाठावरच्या मंदिरांना आता पाण्याचा वेढा पडलेला आहे। अनेक लहान मंदिरं आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरे इतकं पाणी सध्या पोहोचलेलं आहे। सकाळपासून टप्प्याटप्प्यानं नदीच्या विसर्गात वाढ केली जाते। गोदाकाठावरच्या मंदिरांना त्यामुळे आता पाण्याचा वेढा पडलेला आहे। लहान मंदिरं पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं समजतं आहे आणि अनेक लहान मंदिरं गोदाकाठची पाण्याखाली गेलेली आहेत। पाऊस देखील जास्त आहे सध्या मुकुल त्या सगळ्या परिसरात, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, परवाला दुपारपासून पावसाला सुरुवात झालेली होती। काल दिवसभर नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्हा परिसरामध्ये पाऊस होता आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस होता। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली। आपण बघतोय सिद्ध पाताळेश्वर मंदिर असेल किंवा इतर जी छोटी मंदिरं होती, ही सर्व मंदिरं आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। समोरच्या बाजूला छोटे छोटे पूल आहेत, रस्ता आहे, त्या पुलावरनं देखील आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। रामकुंड परिसरातली संपूर्ण मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। त्याचबरोबर आपण दुतोंड्या मारुती बघतोय, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आलेलं आहे आणि पाण्याचा वेग आणि पाण्याची पातळी ही अशीच वाढत जाणार आहे। कारण 4 वाजता साधारणतः 3900 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा वाढवला जाणार आहे। दुपारी 1 वाजता 2330 क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवाह हा सुरू झाला होता। हे सर्व पाणी आता गंगापूर धरणामधनं गोदावरी नदीच्या काठाने आपल्याला बघायला मिळते की रामकुंडापर्यंत पाणी आलेले। पुढच्या बाजूला रामसेतू पूल आहे, त्याला देखील पाण्याची पातळी जर वाढली तर त्याला देखील दरवेळेस जेव्हा जेव्हा गोदावरीला पूर येतो तेव्हा तेव्हा रामसेतू पुलाला देखील पाणी लागतं। त्यामुळे आतापासूनच गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र नाशिक महानगरपालिका प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी इथे दिसत नाहीये। याच धोकेदायक स्थितीमध्ये पर्यटक येत आहेत, इथे सेल्फी काढत आहेत, फोटो सेशन करत आहेत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत। मागच्या वेळेस जेव्हा 15 दिवसापूर्वी पूर आलेला होता त्यावेळेस असाच एक पर्यटक इथे वाहून गेलेला होता। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। आता पाण्याची पातळी जरी थोडीफार कमी असली तरी पाण्याचा प्रवाह हा वाढत चाललाय। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये थोड्या काळामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं आपण जाणूनच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।